आणि या महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो। बांधवांना आता तुम्ही घाबरायची गरज नाही। आता आपल्या पाठीमागे सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेब आहेत। आता कुणाची माय वेली नाही, तो आता आदिवासी समाजाला मला विरोध करेल। मला त्या महाभारताचा एकलव्य आठवतोय, ज्यांनी धनुर्विद्या शिकण्यासाठी त्या द्रोणाचार्याच्या गुरुकुळामध्ये जाऊन त्या ठिकाणी मला विद्या शिकवा। पण त्या द्रोणाचार्याच्या मनामध्ये हा एकलव्य शूद्र आहे, याला कशाला धनुर्विद्या शिकवायची। पण मनामध्ये इच्छा झाली की धनुर्विद्यामध्ये मी पारंगत होईल। त्या गुरुचा पुतळा तरी सुद्धा समोर मांडला, धनुर्विद्या शिकला। पण त्या अर्जुनाच्या आणि त्या द्रोणाचार्याच्या मनामध्ये सुद्धा जरा निर्माण झाली की उद्या जर काही वेळ आली तर हा एकलव्य अर्जुनाला सुद्धा हरवल्याशिवाय राहणार नाही। पण द्रोणाचार्यांनी काहीच न शिकवता त्याला दान मागितलं। दान काय मागितलं तर उजव्या हातात अंगठा। त्या काळामध्ये एकलव्याने उजव्या हातात अंगठा दिला। ज्या पद्धतीने द्रोणाचार्याची मानसिकता होती तीच मानसिकता आता या मोदी आणि फडणवीसची आहे, हे बांधवांना तुम्ही आता विसरू नका। आम्हाला आदिवासी समाजाला आम्हाला त्या ठिकाणी आमचा तंटा भिल्ला। मध्य प्रदेशातला 25 लोकांची टोळी तयार केली। टोळी तयार करून श्रीमंतांना लुटा आणि गरिबांना मदत करा, ही त्याची भूमिका होती। तंट्या भिल्लाच्या रस्त्याने चालला, 1 तासामध्ये 60 मैल तो पळवू शकत होता। 25 ते 40 दरोडे त्यांनी टाकले, पण फक्त श्रीमंताचे पैसे त्या ठिकाणी लुटले आणि गोरगरिबाला वाटले कुणाच्या मुलीचं लग्न आहे, कुणाच्या मुलाचं लग्न आहे, कुठल्या शेतकऱ्याला जर बैल खरेदी करायची असेल कुठली जात आणि पात न बघता त्या तंट्या भिल्लांनी मदत केलेली आहे। आता आमचे मोदी सरकार आमच्या तंट्या भिल्लांनी श्रीमंताला लुटलं आणि गरिबाला वाटलं। आमचे आता मोदी सरकार या देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांचं शोषण करतायत, आदिवासींचं शोषण करतायत, गरिबांचं शोषण करतायत आणि हा सर्व माल श्रीमंत लोक जे उद्योगपती आहेत, अदानी अंबानी त्यांच्यापाशी नेऊन ठेवतात, त्यांच्या देश विकत आहेत। अरे पुढे तंट्या भिल्लं आणि पुढे आमचा नरेंद्र मोदी। म्हणून आपल्याला सुद्धा वारसा आहे, हक्काने म्हणलं म्हणजे तंट्या भिल्ला आमचा आहे, एकलव्य आमचा आहे। बिरसा मुंडा ज्यावेळेस स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली त्यावेळेस आदिवासींच्या हृदयामध्ये, आदिवासींच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवणारा बिरसा मुंडा आदिवासीच्या जमिनीसाठी सुद्धा त्यांनी मोठा लढा उभा केला, आदिवासीला जमिनी मिळवून दिल्या। तो 25 वर्षाचा तरुणा बाळ बिरसा मुंडा त्या ठिकाणी मारला गेला। मग त्या इतिहासामध्ये आमच्या बिरसा मुंडाची नोंद नाही, आमच्या तंट्या भिल्लाची नोंद नाही। त्या इतिहासाच्या पानापासून हे दोन्ही आमचे युवक त्या ठिकाणी वंचित राहिलेले आहेत। बिरसा मुंडा स्वातंत्र्य सेनानी, पण आता जर तुम्ही बघितलं या कालखंडामध्ये जर तुम्ही बघितलं या मोदीच्या कालखंडामध्ये जर तुम्ही बघितलं त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या केली, त्या नथुराम गोडसेचं नाव स्वातंत्र्यवीराच्या लिस्टमध्ये, त्या माफीवीर विदा सावरकरांचं नाव स्वातंत्र्यवीराच्या लिस्टमध्ये टॉपवर, आमच्या बिरसा मुंडाचं नाव नाही। साहेब छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या स्वकर्तृत्वावर स्वतःच्या हिमतीवर स्वराज्य निर्माण केलं होतं। ते स्वराज्य फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजाकडे फक्त 39 वर्ष होतं। त्याच्यानंतर हे स्वराज्य त्यांच्या दारामध्ये पेच पगार वाटप करणारे त्यांच्याकडे 106 वर्ष राहिलं।
या मराठा समाजाला न्याय मात्र हे सरकार देऊ शकत नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये साहेब तुमच्याशिवाय आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही हे आता गरीब मराठ्याला समजू लागते. पण येणारा जास्त बोलणार आहे, उशीर झालेला आहे साहेबांना पुढे जायचं तेलंगणामध्ये. पण या ठिकाणी हे होत असताना मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला, गरीब मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला, दलित सवर्ण समाजावर, दलित मुस्लिम समाजावर ज्यावेळेस त्या ठिकाणी हल्ले होत होते त्याच दिवस एकच माणूस धावून गेला, तो म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब. पण साहेब आता आमच्या सर्व समाजाला, सर्व उपेक्षित वंचित गोरगरीब समाजाला आता आम्हाला एकच प्रकाशाचा किरण आहे, तो म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता कोण आमचा कोण तुमचा बघायची गरज नाही. मग आदिवासी असतील, बौद्ध असतील, गरीब मराठी असतील, आता आमचा एकच साहेब बाळासाहेब, एकच पक्ष वंचित बहुजन आघाडी. एवढंच या ठिकाणी बोलतो, थांबतो. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद भाऊ. यानंतर प्राध्यापक अमोलजी बच्चाव या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. जय भीम, जय आदिवासी. आजच्या या ऐतिहासिक आदिवासी परिषदेसाठी प्रमुख मार्गदर्शक आपले सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय श्रद्धेय ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर, त्या या मंचावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, आपण सर्व माता भगिनी, पत्रकार बंधूंनो, म्हणजे तुमले सर्वांसले माहित छे 29 तारीखले आपला चांगला मोर्चा जायचा. त्या मोर्चा मजार काही मनुवादी पिलावळसनं त्या बदनाम करासाठी दगडफेक केली आणि ही दगडफेक झाल्यानंतर सर्वात महत्वाचं टार्गेट म्हणजे कोण होतं, तर ते टार्गेट म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि त्यांना पदाधिकारी. त्यासले माहिती होतं हा मोर्चा यशस्वी व्हायचे, त्यासला छातावर चलछतस. आणि मग जर समजा वंचित बहुजन आघाडी इथे जर चांगली जर पामकनी तर यासले पळता भुई थोडी बनारशी, हे त्यासले माहिती होतं. आणि म्हणून मोर्चा संपल्यानंतर आपला सर्व आदिवासी बांधव भगिनी घर गेल्यानंतर काही मोजकाच 10-15 पिलावळ रस्त्यावर उतरणार आणि त्यासनं अंदाधुंद दगडफेक काही दगडफेक जाई. पोलिसांना खूप चांगल्या पद्धतीनं काम काय काम ते, तर RSS ना पदाधिकारी समोर बशीसन पार्ट्या थोड्यात त्यासनं सांगत त्या पद्धतीनं त्यासनी चाकरी काही. आणि पहिलं जे काम काय असेल तर आपला सर्वसामान्य आदिवासी बांधव ज्या होतात त्या बांधवासले अटक काही, त्यांना माझा वंचित बहुजन आघाडीला पदाधिकारी अटक जाईल. त्या कोण होतात, त्या आपला तालुका अध्यक्ष होतात, आपला संघटक होतात, उपाध्यक्ष होतात आणि त्यात मी सुद्धा होतो. आता अटक करायला काही पद्धत की खरंच बाबा तुला चुकायची, घर येतात, विचारतात, सांगतात, पण तसं काही नाही. मला फोन करा सांगा की DYSP साहेब चर्चा लेवल आहे. आता म्हणतो एवढा चांगला मोर्चाचं चांगलं होईल नव्हे काहीतरी चर्चा लेवल आहे ना, आमले पोलीस स्टेशनला बसाट ठीक आहे, पद्धत आहे का. नंतर कळलं की असं काय घडलं नाही. आपल्याकडे काही इव्हिडन्स येतच म्हणजे त्याला पुरावा म्हणतस. त्या पुरावास मध्ये लक्षात होणं या पोलीस प्रशासनाला वरिष्ठ पदाधिकारी RSS ना काही पदाधिकारी सोबत पार्ट्या जोडी राहतात, त्या सांगेत तशा पद्धतीनं नियोजन करतात आणि वंचित बहुजन आघाडीला टार्गेट करतात. अटक जाई, गुन्हा दाखल जात, एवढा अभ्यास करायचा गुन्हावर, एवढा अभ्यास घ्या. संध्याकाळी 5 वाजता आम्ही अटक केल्यानंतर पहाटे 4 वाजेपर्यंत अभ्यास करतात की असले किती स्ट्रॉंग सेक्शन मार्क असा गुन्हा दाखल केला. 16 सेक्शन, 16 कलम त्या IPC ना लायात, महाराष्ट्र क्रिमिनल ऍक्ट लायात, महाराष्ट्र पोलीस ऍक्ट लायात. सेंट्रल जेलमध्ये गेल्यानंतर मला लोकांना प्रश्न विचारतात. काय विचारत, तिथला जेलर असतील, तिथला पोलीस असले, बाबा म्हणतात, बाबा. त्या बाबा म्हणे अरे काय तू
काय शिक्षण व्हायचे, काय तू कराय ना, तुला नाही शोभत ते दगड फेकस म्हणे तू. अरे बाबा म्हणतात दगड बिगड नाही फेकत. या देशमजार जर आपल्या माता भगिनी जर सुरक्षित नसतील तर त्यासना सुरक्षेसाठी आपले रस्त्यावर उतरणं ही जबाबदारी आंबेडकर कुटुंब सोपवायचे. आणि म्हणून ती जबाबदारी प्रामाणिकपणे आम्ही करणारच. आम्हाला त्यावर काही चुकायला नाही. मी तुमले शब्द देस गुन्हा दाखल जायला मला काही दुःख नाही शे. मना मागे म्हणा पक्ष भक्कमचे आणि सर्वात महत्वाचं नाव आंबेडकरी नाव हे सोबत असल्यामुळे मला कुठलीही भीती नाही. त्यामुळे मी तिथे सांग की मला हा गुन्हा दाखल द्यायला काही दुःख नाही. असा 1000 गुन्हा दाखल द्या तरी चालतील, पण मना आदिवासी बंधूंना अधिकारांना रक्षणासाठी रस्त्यावर वेळोवेळी मी उतरतो. आणि म्हणून त्यावेळेस शब्द दिला होता. अनेक असली चर्चा होती की आता या 3 महिना सुटत नाही, 6 महिना सुटत नाही, आता यासना आवाज दाबाई घ्या, या काय आमदारांना विरोधात बोलणार नाही. पण मना शब्द होता की चार्जशीट दाखल व्हाना आधी म्हणजे 90 दिवसना आधी या ठिकाणी आदिवासींनी हक्क परिषद घडाई आणसू आणि तिथे स्वतः बाळासाहेब आंबेडकर यासना छाताडावर बसवतो. आणि आता तुम्ही मोदी घ्या, 28 जुलै पासून सकाळ 28 तारीखची बरोबर 90 दिवस ना 1 दिवस 2 दिवस आधी आपण परिषद घ्यायची. म्हणजे चार्जशीट दाखल झाली की माहित नाही मला, पण आपण आदिवासी परिषद घेऊ आणि हिंमत दाखवाई देते. हे काय फक्त आपले परिषद घेऊन इसरी जाणं नाही. आता आपले त्याचा खऱ्या अर्थानं राजकारणाला मार्ग शिकायचे. आणि म्हणून मी म्हणे माता भगिनीसले आणि सर्व आदिवासी बांधवांसले हात जोडीची विनंती करत येणारा प्रत्येक निवडणुकीला आपल्या आंबेडकरी कुटुंब सोबत उभं राहणं पडेल. या देशमधलं संविधान स्थापन होईसन 72 वर्ष पूर्ण जायात, स्वातंत्र्य मिळीसन 75 वर्ष पूर्ण जायात, पण तरी सुद्धा आपल्या माता भगिनीसनी निवस्त्र भिंड काढली जास. अजून सुद्धा सालदारकीना नावावर आपला आदिवासी समाजने वेठबिगारी चालवली जास. अजून सुद्धा या देशमध्ये 5वी आणि 6वी अनुसूचीनं व्यवस्थितरित्या अंमलबजावणी होत नाही. अजून सुद्धा इथला तलाठीच नाही तर कप्पाला आपल्या आदिवासीला दारणा बाहेर बसाडस. अजून सुद्धा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पीआय तर लावाच पोलीस कर्मचारी आपले छिची तू करस. हे जर चित्र बदलणं असेल तर आपले आंबेडकरी कुटुंब सोबत एकनिष्ठपणे उभं राहणं पडेल. त्यासाठी हा सर्व खटाटोप बाळासाहेब आंबेडकर असं म्हणणं असेल की मला सत्तापेक्षा इथला बदल महत्वाचा असेल आणि तो बदल आपण आता घडवणं मार्गदर्शक असतो. लोक आता पीआयला जा विचारायला लागा, डीवायएसपीला जा विचारायला, कलेक्टरला जा विचारायला लागा. हे आपलं यश. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी धास्ती आता बागलांमध्ये उभी राहायचे तो खरा बदल आपण या ठिकाणी आणा हे आपलं यश. अनेक मुद्दा त्यांच्या महत्वाबद्दल तुम्ही म्हणा, पण परत मी सांगस की बाळासाहेब आंबेडकर साहेबांना स्पष्ट सांगायचे की हा बागलाण तालुका आदिवासी बहुल छे, विधानसभाले एसटी राखीव छे आणि मग पण यांना मजार जाणीवपूर्वक आदिवासी मजार सुद्धा विभाग पाडणं कामं चालू शकत. त्यांना मजार कोकणा वेगळा लढवला जातस, किल्ले वेगळा लढवला जातस आणि काही प्रमाणात आदिवासी कोळी समाज बी विश्वाशी त्याला सुद्धा वेगळं केलं जास. आणि मग निवडणुका लागणार ते सांगतात की आपला जातना उमेदवार, आपला नातेवाईकांना उमेदवार. पण बाळासाहेब आंबेडकर स्पष्ट सांगायचे की आता आपले जर संविधान आणि आपला अधिकार जर शाबूत होतील तर आपले कोकणा, भिल्ल, काकोळी हा जो भेद छे तो विसरी जाणार पडी हे लक्षात घ्या भाऊ. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत तुम्ही एकटा नाही शकत. आंबेडकरांनी एवढी मोठी कवच आपल्या सोबत छे. त्यामुळे आपण घोषणा दिली होती की एससी एसटी एक समान, एक तीर एक कमान आणि एसटी एससी एक समान. त्यामुळे आता आपण सर्व एकत्र आला पाहिजेत
मला ही सर्व खात्रीश आहे. इथल्या सर्व निवडणुका या पैशासवर लढल्या जातील. एककडे हजार एकर जमीन छे, एक ना अनेक उद्योगधंदा शेतस, काही उद्योगधंदा तर समोर पण यायला नाही शकत कोणाच्या लक्षात. पण आता आपले एखादा सामान्य माणूस जो असेल रणशक्तीना विरोधात जनशक्तीने लढाई लढली आणि सामान्य आदिवासी माणूसले आपल्या आवाज म्हणून ठिकठिकाणा सभागृहामध्ये पाठवणं पडे हीच मी विनंती करस. माझ्या मुलांनी संधी दिली त्यामुळे मी सर्व धन्यवाद मानस. थोडासा उशीर होईल पण आपण काय काटक माणसं शकस. त्या तुम्ही सर्वांना चांगली साथ दिली त्याबद्दल सर्वांना आभार मानस आणि थांबस. धन्यवाद सर. बंधू भगिनींनो, जसं आपल्या सगळ्यांना माहित आहे की ही जी आदिवासी हक्क परिषद आहे त्याची पार्श्वभूमी तो आदिवासी मोर्चा होता. त्याच्यातली एक ठळक गोष्ट लक्षात घ्या. समाजासाठी अनेक कार्यकर्ते योगदान देतात, बलिदान देतात. वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता असा आहे, जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 35 ते 40 मुलं त्या ठिकाणी तुरुंगात जाऊन आलेले होते. पण वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष की जे एकुलते एक आहे, जे टेम्पररी जॉबला होते एमएससीबी मध्ये आणि संपूर्ण कुटुंब त्यांच्या पगारावर त्या ठिकाणी चालत होतं. 15,000 हा किरकोळ त्यांचा पगार होता. त्या मोर्चापायी त्यांना त्या नोकरीचं बलिदान द्यावं लागलेलं आहे. त्या निलेश भाऊ देवरेंसाठी सगळ्यांनी या ठिकाणी टाळ्या वाजायच्या आहेत की समाजासाठी नोकरीचं बलिदान दिल्यानंतर देखील तो कार्यकर्ता म्हणतो की सर, पक्षासाठी, साहेबांसाठी आणि आपल्या चळवळीसाठी याच्यापेक्षा मोठं योगदान देता आलं तरी मी देईल, माझी हरकत नाही. तरी मी साहेबांना विनंती करतो की त्या निलेश भाऊंचा छोटेखानी सत्कार आपण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने करावा. वंचित बहुजन आघाडीचा, त्याचबरोबर त्या आदिवासी मोर्चाचं नेतृत्व करणारे जसं आपल्या सगळ्यांना माहित आहे प्राध्यापक अमोल बच्चाव सर यांचा देखील छोटेखानी सत्कार साहेबांनी करावा अशी मी साहेबांना विनंती करतो. त्याचबरोबर साहेबांना विनंती करतो की प्राध्यापक अमोल बच्चाव ज्यांच्या नेतृत्वाखाली तो आदिवासी मोर्चा निघालेला होता ते सुद्धा त्या ठिकाणी तुरुंगात गेलेले होते, त्यांचा छोटेखानी सत्कार करावा. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे बागलाण तालुका अध्यक्ष ज्यांनी त्या मोर्चासाठी मोठं योगदान दिलेलं होतं त्यांचा देखील छोटेखानी सत्कार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर चेतन भाऊ गांगोडे यांनी आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो. ज्या ज्या महापुरुषांच्यामुळे आज आपण इथे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक बदलाच्या वाटेवरती आहोत त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी नम्र अभिवादन करतो. आदिवासी हक्क परिषदेसाठी आजच्या या आदिवासी हक्क परिषदेला उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर, आमच्या युवकांचा बुलंद आवाज अमित भाई, नाशिक जिल्ह्याची बुलंद तोफ पवन भाऊ पवार, सर्व आदिवासी नेते मंडळी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेतेगण आणि आपण उपस्थित सर्व मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बागलाण तालुक्याच्या वतीनं ज्यावेळेस मणिपूरमध्ये घटना घडली, साहेब नेहमी म्हणत असतात की इथला आदिवासी शेजारच्या गावामध्ये जरी काही अन्याय अत्याचार झाला तरी आजपर्यंत पेटून उठत नव्हता, पण साहेब अत्याचार मणिपूरमध्ये घडतोय आणि मोर्चा सटाण्यामध्ये निघतोय. ही आदिवासींची एकी आता राजकीय बदल घडवणार आहे, ही गोष्ट आपण सगळ्यात महत्वाची लक्षात घेतली पाहिजे. मोर्चा सटाण्यामध्ये निघाला. मोर्चा निघताना साहेब इथं 35 ते 40 हजार लोक मोर्चाला उपस्थित होती आणि ह्या लोकांनी ठरवलं होतं, अर्धनग्न मोर्चा काढला होता. सरांनी मोर्चाबद्दल माहिती दिली, पण एक महत्वाची गोष्ट की इथल्या
भिल्ल समाजाची, आदिवासी समाजाची मागणी होती की आमचा आमदार जो पोरशे भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे, आमच्या दुःखाची, आमच्या वेदनेची कळ त्या पोरशेला लागायला पाहिजे. तो पोरशे या आंदोलनामध्ये सामील झाला पाहिजे. ही मागणी घेऊन तिथं कार्यकर्ते बसले होते, पण पोरशे त्या मैदानामध्ये आला नाही. आता इथल्या समाजाला विचार करायची गरज आहे. पोरशे तुमचा माणूस नाही. इथं बागलांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी इथल्या आदिवासींसाठी रस्त्यावरती उतरत असतील तर तुमच्यासाठी वंचित बहुजन आघाडी तुमचं नेतृत्व ठरवणार आहे. आम्ही गावागावामध्ये प्रचाराला जात असताना सांगितलं की इथला जात बघू नका, इथला त्याची जमात बघू नका. साहेब, नाशिक जिल्हा पेसा अंतर्गत जिल्हा आहे. इथं बरेच आमदार, बरेच खासदार आदिवासी आहे. सर्जेराव माझ्या तालुक्याचा आहे. आम्ही नेहमी एक भूमिका घेत असतो की इथला एसटीचा राखीव आमदार, एसटीचा राखीव खासदार हा प्रस्थापितांचा बगल बच्चन बावला नसावा, त्याला स्वतःची भूमिका असावी. आणि ही स्वतःची भूमिका देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नाही तर इथले आदिवासी आमदार असतील, आदिवासी खासदार असतील, ते साखर सम्राटांचे बगल बच्चे आहे, प्रस्थापित नेत्यांचे बगल बच्चे आहे. पण साहेब, आंबेडकरी विचारांमध्ये बिरसा आबांच्या क्रांतीमध्ये एवढी धग आहे की आपला आदिवासी जागा होतोय, दलित जागा होतोय. आता प्रस्थापितांचे बगल बच्चे नाही तर सर्जेराव सारख्या स्वतःची भूमिका असणारे नेते या मातीमध्ये तयार होत आहेत. हे आपल्या चळवळीचं यश आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे. येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्तरावरती अनेक प्रयोग चालू आहे. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी सांगितली पाहिजे. इथल्या दलितांनी, इथल्या आदिवासींनी, इथल्या ओबीसींनी, इथल्या अल्पसंख्याकांनी की बाबांनो, हजारो वर्षाची मनुस्मृती, हजारो वर्षाची मनोवादी व्यवस्था काढायला दुसरा तिसरा कोणी नाही तर आंबेडकर जन्माला यावा लागला होता. जर इथला मोदी, इथली बीजेपी जर हरवायची असेल तर आंबेडकराशिवाय ते शक्य नाही. ही भूमिका प्रत्येक आदिवासींनी या ठिकाणी घेतली पाहिजे, दलितांनी या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो साहेब, आमच्याकडे राजसत्ता नाही आहे, धर्मसत्ता नाही आहे, प्रचार प्रसार माध्यम सत्ता नाही आहे. तुटपुंच्या गोष्टींवरती आम्ही इथं लढतोय, आम्ही इथं उभं राहतोय. मोर्चासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट सटाणागर या गोष्टीला साक्षीदार आहे. मोर्चासाठी 40,000 लोक होते. परिषदेसाठी मेहनत घेतली, पण 4 दिवसा साहेब, 4 दिवसापासून इथल्या बीजेपीच्या आमदारांना स्वतःच्या जमातीमध्ये जाऊन सांगितलं की बाबांनो, तुम्ही जर मोर्चाला हजर झाला तर आपल्या जमातीची इज्जत उघडी पडेल. मी तुम्हाला सांगतो, इथला दलित, इथला आदिवासी यांना इज्जत देण्याचं काम आंबेडकरांनी केलं आहे. येणाऱ्या काळात आंबेडकरांच्या पाठीमागे उभं राहणं तुमचं आमचं कर्तव्य. तुम्ही राहाल या आश्वासनासहित आपल्या सर्वांना जय भीम, जय बिरसा. धन्यवाद. यानंतर या आदिवासी परिषदेसाठी ज्यांनी आपल्याला मोठं सहकार्य केलं ते सुरेश नाना पवार या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील. संपूर्ण विश्वाला शांततेचा मार्ग दाखवणारे महाकारुण्य भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिरावजी फुले, सावित्रीबाई फुले, वीर एकलव्य या सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यांच्यात सशक्त रक्त आहे असे माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले संपूर्ण आदिवासी, दलित आणि सर्व समाजातील वंचित घटक हा या ठिकाणी जो संपूर्ण वंचित घटक उभा राहिला. खरं म्हणजे या आदिवासी परिषदेचं महत्व अमोल बच्चन सरांनी आपल्याला सांगून दाखवलं. परंतु अमोल बच्चन सरांनी त्यांची खंत त्यांनी निश्चितपणे सांगितली. परंतु बच्चन सर, या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला एकच सांगावं असं वाटतं, अंधारात तडफडत होतो आम्ही, परंतु बाबासाहेबांच्या विचारांची साथ होती. आणि कोणाच्या बापाला घाबरत नाही आम्ही, कारण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याची साथ होती. साहेब, आजची राजकीय परिस्थिती आपण बघतोय. कोणकोणत्या पक्षात आहे, कोण कुठं आहे, कोण कोणत्या पक्ष विरोधात आहे, कोणता पक्ष सत्तात आहे हे कोणालाच कळत नाही. या ठिकाणी या राज्यकर्त्यांनी सत्तेच्या माध्यमातून मतदारांचा
आणि जनतेचा दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि हा दिशाभूल करणारा प्रयत्न जर आपल्याला थांबवायचा असेल तर या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडीची गरज आहे. आणि या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या महाराष्ट्राला एक चांगलं नेतृत्व देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून आणि या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलण्यासारखं या मोर्चावर खूप आहे, परंतु वेळेचे बंधन ठेवून या ठिकाणी थोडक्यात मी माझा मनोभाव थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद नाना. यानंतर सन्माननीय अमितभाई भुईकर. सर्व महापुरुषाला अभिवादन करतो. आजच्या आदिवासी हक्क परिषदेला उपस्थित आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, व्यासपीठावर उपस्थित मराठवाड्याचे अध्यक्ष अशोकजी हिंगे, जिल्ह्याचे अध्यक्ष कपिल आहेत, दुसरे अध्यक्ष पवन भाऊ पवार, चेतन गांगुर्डे, व्यासपीठावर उपस्थित सर्वच आदिवासी बांधव, वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, इथे जमलेल्या सर्व माझ्या आदिवासी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना जय भीम. मणिपूरमध्ये एका आदिवासी महिलेवर ची धिंड काढण्यात आली आणि त्यासाठी सटाण्यामध्ये आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला, म्हणून त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्ज कोणाच्या म्हणण्यावर करण्यात आला? सर्वप्रथम आपण आता ही विचार करण्याची गोष्ट आहे. आपण हा विचार केला पाहिजे की आपण आपला इथणारा आदिवासी बांधव आपलं दुःख मांडण्यासाठी ज्यावेळेस रस्त्यावर येतो त्यावेळेस त्याला दाबण्याचा प्रयत्न इथली सत्ताधारी लोक करताय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज या ठिकाणी मला सांगायचंय की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आलेले आहेत आणि मी याच्यानंतर सर्व आदिवासी बांधवांना सांगू इच्छितो की याच्यानंतर तुम्ही कितीही मोर्चे काढा, कोणता मायचा लाभ तुम्हाला हात लावतो ते आपण या ठिकाणी बघू. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमच्या पाठीमागे उभे आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी याच्यापूर्वी अनेक आदिवासी हक्क परिषद घेतल्या. औरंगाबादला एक आदिवासी हक्क परिषद घेतली, काल धुळ्याला सुद्धा एक हक्क परिषद घेतली आदिवासींची. बाळासाहेब आंबेडकर सातत्याने इथल्या असणाऱ्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाच्या पाठीमागे आहेत, परंतु इथं असणाऱ्या महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या पाठीमागे प्रत्येक वेळेस उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून आपण बघितलं असेल की यापूर्वी एकलव्याचा अंत द्यावा लागत होता, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि जेव्हापासून संविधान या देशामध्ये आलं कोणालाही कोणत्याही एकलव्याला अंत देण्याची गरज या देशामध्ये नाही. आपण हे समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण एक विचार केला पाहिजे की इथल्या आदिवासींवर हे सरकार, मग ते केंद्र सरकार असो या महाराष्ट्राचं सरकार असो, याच्या उन्नतीसाठी किती पैसा किती फंड खर्च करतोय? 1% सुद्धा फंड या ठिकाणी खर्च होत नाहीये. मतदान ज्यावेळेस इलेक्शन आले तर आमच्या गावागावावर तांड्यावर लोक येतात, आमच्या बाया पडतात आणि तेच एक दिवस येतात, निवडून जातात, तेच 5 वर्षाच्या नंतर येतात. मग आपल्यावर किती जरी दुःख आलं, किती जरी संकट आले तरी आपल्या बाजूने कोणी उभं राहायला तयार राहत नाही. आपण आता आपली भूमिका बदलली पाहिजे. आपल्याला या देशाचं संविधान तर वाचवायचंच आहे, परंतु आपल्या आदिवासीमधल्या, आपल्या मागासवर्गीयामधल्या, आपल्या मुस्लिम समाजामधला माणूस जो खऱ्या अर्थाने तळागाळातला आहे, जे तुमचं दुःख समजू शकतो,
असा माणूस आम्हाला आता परत एकदा या देशाच्या आणि या राज्याच्या संविधानामध्ये निवडणुकीमध्ये निवडून पाठवायचं आहे. इथल्या प्रास्तापितांना, इथल्या फुलचड्डीवाल्यांना जर हाफचड्डी करायची असेल तर आपल्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे ताकदीने उभं राहावं लागेल. आपण मतदान आलं तर विसरून जातो, परंतु आता लढाई ही खूप कठीण आहे. मागच्या वेळेस आपल्या उमेदवारांनी चांगली मतं घेतली, थोड्या मताने आपला पराभव झाला. परंतु आता जर आपण सर्वजण एकत्र आलो तर आपण या देशाचा आणि या राजाचा आपण मुख्यमंत्री आणि या देशाचा पंतप्रधान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ठरवू शकता. त्यासाठी आपल्या सर्वांना ताकदीने एकत्र येण्याची गरज आहे. आणि म्हणून मी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेल की आज आपल्याला आरएसएस आणि बीजेपीला या देशात आणि या राज्यात जर कोणी थांबवू शकत असेल तर त्याला धोबी पचार जर कोणी देऊ शकत असेल तर ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे. म्हणून इथल्या असणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवाला मला सांगायचं आहे की आपण आता घाबरायचं काम नाहीये. आपल्या गावापर्यंत आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला वंचित बहुजन आघाडीच्या तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सांगितलेलं आहे. काही कार्यकर्त्याला जेल झाली, जेलमध्ये गेले, घाबरायचं काही कारण नाहीये. याच्यानंतर बाळासाहेब आणि वंचित बहुजन आघाडी तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस ताकदीने उभं राहील. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद भाऊ. यानंतर बिरसा ब्रिगेडचे माननीय जयसिंग दुडवे साहेब यांनी आपलं महत्वपूर्ण मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम गुलबे नायक की क्रांति भूमि और इस संवैधानिक भारत के जो संवैधानिक भारत भूमि पर बैठे हुए तमाम आदिवासी और बहुजन वंशजों को मेरा दिल से जोहार बोलता हूं. मैं जयसिंह डुडवे मध्य प्रदेश के सतपुड़ा बेल्ट से आया हूं. मुझे पता चला कि ये भील पूर्वज गुलबे नायक की क्रांति भूमि रही है और मैं खाजा नायक, भीमा नायक और टंट्या भील की क्रांति भूमि से आया हूं. वंचित बहुजन आघाड़ी महाराष्ट्र आयोजित आदिवासी हक परिषद में बिरसा ब्रिगेड सह्याद्री सातपुड़ा के समन्वयक के रूप में वंचित बहुजन आघाड़ी सटाना बागलान तहसील नासिक जिला ने जो हमारे सामाजिक मूवमेंट मिशन को जो प्रतिनिधित्व दिया, आप सभी आयोजन कमेटी, आपकी पूरी टीम, श्रद्धेय बाला साहेब अम्बेडकर साहब, इन आप सभी को सेवा जोहार करता हूं. बीच में मैं स्टार्ट में गेट पे आ रहा था तो एक कल्चरल प्रोग्राम चल रहा था. क्या करे, आर्यों के मनोरंजन के बिना हमारा भी मन नहीं लगता. ये आर्यों ने हमारी मानसिकता बना दी है. ये चीज है क्या? इस देश की व्यवस्था जो प्रस्तावित शरणार्थी व्यवस्था है, इसी रास्ते से उन्होंने इस बहुजन भारत भूमि में प्रवेश करके हमारी ये दशा की है और उसी ग्रंथों को हम लोग स्थापित करने की कोशिश कर रहे. क्या बता रहे हैं? बाबा साहब ने जो 22 प्रतिज्ञाएं दी, 1 से 4 प्रतिज्ञा आप लोग पढ़ लो, 8वीं प्रतिज्ञा पढ़ लो, उसमें ये चीज है क्या आप लोग प्रदर्शित कर रहे हैं? और कौन लोग कर रहे हैं? हमारे भील समाज के लोग हैं. मैं भी भील वंशज हूं. भीलों का 70% हमारे पूर्वजों का संघर्ष है, आजादी की लड़ाई का. भीलों की लाइन लग जाती है पूरे क्रांतिकारी पूर्वजों की, जिन्होंने अपनी शहादत दी है. उन पूर्वजों का अपने समाज का आदर्श बनाओ. ये आर्यों की कथा कहानियों से समाज का भला नहीं होगा. क्या बता रहे हम लोग उनके धार्मिक राष्ट्र के एजेंडा को स्थापित कर रहे हैं. हम लोग संविधान निर्माण, औपनिवेशिक कालखंड, हुलों के आगमन, आर्यों के आगमन, मुगल आगमन, उसके पहले जो भी हमारे
पूर्वजों पे भी थी, वो बात ठीक है, लेकिन औपनिवेशिक कालखंड के बाद में जो सत्ता हस्तांतरण संधि हुई 1947 में और जो संविधान सभा बनी 50 में, जो बाबा साहब अम्बेडकर और जयपाल सिंह मुंडा के जो संघर्ष, जो न्योछावर उनका बलिदान था, उसकी वजह से हम लोगों को जो आगे का जीने का मार्ग बाबा साहब ने बताया, 22 प्रतिष्ठाएं दी। बिरसा मुंडा ने बिरसावाद के 16 सिद्धांत दिए। उस सिद्धांत को हम लोगों ने टंटा भेल के क्रांति के मार्ग को भूल गए और दूसरे रास्ते में, धार्मिक रास्ते से समाज का सामाजिक वैचारिक एकीकरण करने की कोशिश कर रहे हैं। आप धार्मिक रूप से समाज का सामाजिक पुनर्निर्माण नहीं कर सकते। समाज का सामाजिक पुनर्निर्माण करना है तो समाज का विचारों के साथ में आना जरूरी है और विचारों के लिए सच्ची सामाजिक शिक्षा दीक्षा देना जरूरी है। और वो सामाजिक शिक्षा हमारे आदिवासी पुरखों, बहुजन पुरखों के विचार, विचारधारा और हमारे कौम समाज को समर्पित, संकल्पित उनके ऐतिहासिक संघर्षशील सिद्धांतों पे ही आज वर्तमान में समाज खड़ा होगा। अन्यथा ये धार्मिक गपड़ कथाओं से समाज एक नहीं होगा। जिनके पूर्वजों ने पेट भरने के लिए गपड़ कथाएं लिख के मंत्रों की दुकान स्टार्ट की, वो लोग आज संविधान खत्म करने की बात करते हैं। ये इतनी आसान बात ही क्या? आप इन्हीं के द्वारा लिखित ग्रंथों को पढ़ो। राहुल संस्कृत्यान की वोल्का टू गंगा पुस्तक पढ़ो, ऋग्वेदिक आर्य संस्कृति पढ़ो। सीधा लिखा है पेट भरने के लिए वेदों की रचना की गई है। भाई वो तो उनका पेट भरने का साधन है। हमको संविधान दिया है बाबा साहब ने। संविधान को समझने के लिए आपको संविधान के जो कॉन्स्टिट्यूशनल वॉल्यूम्स एंड डिबेट्स है उसको पढ़ना पड़ेगा, तब जाके भारत का संविधान समझ में आता है। आप डायरेक्ट संविधान पढ़ोगे तो संविधान समझ में नहीं आएगा। इस चीज से हमको धार्मिक मानसिकता से बाहर निकलना पड़ेगा। अगर आप आने वाले समय में इस देश में इस देश का मूलवासी, इस देश का मूल मालिक साबित कर पाओगे तो आपकी कल्चर, आपका संस्कृति, आपके पूर्वजों के रीति रिवाज, जो लोकल शत्रु आपका कल्चर है, वो साबित करके बताओगे तो ही इस देश का मूल मालिक, मूलवासी आपको माना जाएगा। आप रिलीजन का सहारा लेके खुद को साबित करोगे तो आप बाहर के गिने जाओगे। अभी बहुत से लोगों ने बताया कि हमारा जन्म से मरण तक का जो सामाजिक व्यवस्था में हमारा आचरण व्यवहार, जीने से लगा के मरने तक की विधि, जो हमारी कल्चर, हमारे पूर्वजों के रीति रिवाज के साथ में होना चाहिए, जो अलिखित होता है, तब जाके हम सांस्कृतिक माने जाएंगे। लिखित ग्रंथों का सहारा लेके हमारे जन्म से मरण तक का रीति रिवाज, विधि विधान करेंगे तो काहे की मूलवासी हम इस देश के, काहे के बहुजन है हम। बहुजन महापुरुषों के बताए हुए सिद्धांत, उनके बताए हुए मार्ग और दिशा का अनुसरण नहीं करेंगे तो हम बहुजन का एक है। बोलना तो आसान है लेकिन उसको आत्मसात करना कठिन है। आपको आपकी सांस्कृतिक आइडेंटिटी बताना पड़ेगा। इस देश में बहुत संघर्ष करने के बाद में डॉक्टर भीमराव अंबेडकर, बाबा साहब अंबेडकर और संविधान सभा में एकमात्र आदिवासी सदस्य जिन्होंने बहुत जोर तोर से पैरवी की थी पूरे भारत के आदिवासियों से, मरांगम के जयपाल सिंह मुंडा, इनके अथक प्रयासों के वजह से भारत के संविधान में आपके लिए प्रोविजन हुए हैं। 390 आर्टिकल्स लिखे, उसमें से 90 आर्टिकल्स तो एससी एसटी के हितों से संबंधित है पूरे। हम लोग उनको समझ नहीं पा रहे। उस हमारे प्रोविजंस को धरातल पे हमको व्यापक तौर पे लागू कराने के लिए हमको अपनी सामाजिक व्यवस्था को मजबूत कराना पड़ेगा, समाज को एक जगह बैठाना पड़ेगा, उसको समझाना पड़ेगा, तब समाज एक जगह पे आएगा। तब हमारा सोशल क्लेम जो इस देश की व्यवस्था पे हम लोग खड़ा कर पाएंगे। अब इस देश की व्यवस्था पे किसका दावा चल रहा है, कौन देश को हट रहा है, सबको मालूम है। संख्या में क्या है वो लोग? 1% व्यापारी बढ़िया लोग है, 3% वो है घंटा बजाने और बाकी कुछ है। वो लोग 85% इस देश के मूल मालिक, मूल वंशजों पे, आदिवासियों पे, उनके वंशज, बहुजन, एसटी माइनॉरिटी, ओबीसी माइनॉरिटी पे रूल कर रहे हैं वो लोग, क्योंकि हम लोग विचारों से भटके हुए लोग हैं। बहुत संघर्ष के बाद में आपको संविधान में अधिकार आया। आदिवासियों के हिस्से में अनुच्छेद 244 से कंडिका 5 है, 5वीं और 6वीं अनुसूची का अधिकार आया, जिसमें लिख दिया गया कि स्वायत्त शासन और मालकियत का अधिकार, सेल्फ रूल और सेल्फ गवर्नेंस। उसके कंडिका 5 में कंडिका 5
का 5(1) में लिख दिया गया कि आदिवासी क्षेत्रों में राज्य विधानमंडल और संसद का बनाया गया कोई भी सामान्य कानून लागू नहीं होगा, जैसे आईपीसी एक्ट, सीआरपीसी एक्ट, सीपीसी एक्ट, मोटर वाहन अधिनियम, भू राजस्व अधिनियम, लोक प्रतिनिधित्व अधिनियम, पंचायत अधिनियम 1993, ये सारे कानून वहां पे लागू नहीं होंगे बोल दिए। आदमी आया तो ये तो टॉप बेल्ट 5th शेड्यूल एरिया का है। और यहाँ पे जो मणिपुर की घटना के विरोध में मोर्चा निकला 5th शेड्यूल एरिया में, आदिवासियों पे केस फाइल हुए। जब अनुसूचित 5 में सीधा लिखा है कि आदिवासियों के ऊपर आपका केंद्रीय और राज्य सरकार का, राज्य विधानमंडल का बनाया गया कोई भी सामान्य कानून, जैसे आईपीसी एक्ट हो, सीआरपीसी एक्ट हो और सीपीसी एक्ट हो, वो लागू ही नहीं होता। बोलते महाराष्ट्र कौन सा एक्ट लाया? महाराष्ट्र गठन होने के पहले तो संविधान 1950 का बन के तैयार था और उसमें हमारे कानून लिख दिए गए। किसी किसी टाइम किसी जगह पे 144 लगा के डराया जाता है। तेरे कलेक्टर के 144 से बड़ा संविधान का 244(1) है, वो 50 से बड़ा कानून है। और उसमें आदिवासियों को स्वशासन और स्वायत्त आधारित न्यायपालिका का कानून चलेगा, पुलिस का कानून नहीं चलेगा। 5वीं अनुसूची में इतना सारा अधिकार दिया। उसके बाद में अनुच्छेद 13(3) का आर्टिकल 13(3)(a) में जो आदिवासियों की रूढ़ी प्रथा है, जो पुरखागत रिवाज है, उसको स्थानीय विद्यमान विधि का दर्जा दिया गया है। यानी कि सीधा बोला गया है कि जिला कोर्ट से लगा के सुप्रीम कोर्ट तक के जितने भी कानून बनते हैं, उसी तहत आदिवासियों की अनुच्छेद 13(3) पर रूढ़िगत रिवाजों पर आधारित पारंपरिक ग्राम सभा को सबसे बड़ा सुप्रीम कोर्ट तक का अधिकार दिया गया है। यानी कि आपके क्षेत्र में आप आपकी पारंपरिक न्याय व्यवस्था के फैसले ले सकेंगे, पुलिस की कानून का डायरेक्ट हस्तक्षेप नहीं है। और उसमें 13(2) में लिखा गया है कि भारत के संविधान के अनुच्छेद 368 में संशोधन करने का अधिकार जो है संसद को होता है, लेकिन 13(2) में लिख दिया गया है कि ये मूल अधिकार फंडामेंटल राइट में लिखा गया है। और इस अनुच्छेद 13(3) को रूढ़ी और प्रथागत जो पावर है, स्थानीय विद्यमान विधि जो कानूनी विधि है, उसको जो अथॉरिटी पावर है, उसको भारत की संसद अथवा भारत का राष्ट्रपति भी बदल नहीं सकता। ये इतना बड़ा प्रोविजन भारत के संविधान में आया है बाबा साहब अम्बेडकर और जयपाल सिंह मुंडा की बदौलत। यहां तक के भविष्य में ये लोग संविधान को खत्म भी कर देंगे। खत्म इनके औकात नहीं कर सकते हुए संशोधन कर सकते हैं, लेकिन फिर भी उसमें 368 में लिख दिया गया है कि जो मूल अधिकार में आर्टिकल 13(3)(a) का जो है फोर्स ऑफ लॉ, कस्टमरी लॉ जो है, उसको भविष्य में सारे कानून भी खत्म होते तो भी ये बना रहेगा, इसका पावर बना रहेगा। यानी कि आर्टिकल 13(3)(a) का जो आदिवासियों की रूढ़ी प्रथागत रिवाजों पर आधारित ग्रामीण न्याय व्यवस्था का जो पावर दिया गया है आदिवासी क्षेत्रों में, उसी का कानून चलेगा। आपका 1860 का आईपीसी जो है अंग्रेजों का बनाया हुआ कानून नहीं चलेगा। और आप ही के आईपीसी के सेक्शन 5 1860 उसमें लिखा गया है, मैं लेकर आया हूं, उसमें सीधा लिखा है आईपीसी का सेक्शन 5 जो है, उसमें कोड ऑफ सिविल प्रोसीड्यूर ऑफ 1908 का है 4(1) में लिखा है कि इसके विपरीत किसी विशिष्ट प्रावधान के अभाव में इस संहिता की कोई भी बात अब लागू किसी विशिष्ट या स्थानीय कानून या किसी विशेष अधिकार क्षेत्र या प्रदेश शक्ति या प्रक्रिया के किसी विशेष रूप को सीमित या अन्यथा प्रभावित करने वाली नहीं समझी जाएगी। स्थानीय कानून यानी क्या? आदिवासियों का पारंपरिक कानून न्याय व्यवस्था, इसको आप लोग प्रभावित नहीं कर सकते, वही कानून उस क्षेत्र में चलेगा। आपके ही आईपीसी के सेक्शन 5 1860 के सेक्शन 5 में कोड ऑफ सिविल प्रोसीड्यूर 5 ऑफ 1908 में 4(1) भी दिया गया है। और आप लोग किस आधार पे आदिवासियों पे आप लोग केस ठोक रहे हो? आने वाले समय पे गांव गांव में रूढ़िगत ग्राम सभाओं का गठन पूरे सह्याद्री बेल्ट के आदिवासी गांवों में वारियों में कर दो, इन पुलिस वालों का इलाज भी हम लोग शुरू करेंगे। ग्राम सभा का गठन कर दो आप लोग अनुच्छेद 13(3) तक के आधार पर। अनुच्छेद 19(5)(6) बोलता है कि आदिवासी क्षेत्रों में गैर आदिवासियों के मौलिक अधिकार लागू नहीं है। उस आदिवासी क्षेत्र में गैर आदिवासियों के व्यापार करने, भ्रमण करने, रात्रि विश्राम रुकने का प्रोविजन संविधान में नहीं है। आप धंधा भी करने के लिए आते हो तो वापस आपको गैर आदिवासी क्षेत्र आपके वहां जाना पड़ेगा। ऐसा इतना सिक्योर क्षेत्र है वो। 244 से 5th शेड्यूल एरिया का अधिकार दिया नहीं, उसमें संशोधन करके 5 एक्ट 1996 लाए और उसमें यह लिख दिया गया कि धारा 27 4 जघन्य अपराध एवं
डकैती के मामलों को छोड़कर सभी दीवानी एवं फौजदारी मामलों पर न्यायिक निर्णय लेने का अधिकार पैसा एक्ट में आदिवासियों की ग्राम सभा को है। किसी का मर्डर या 5 लाख से बड़ी चोरी हो गई तो भी पुलिस का हस्तक्षेप आदिवासी क्षेत्रों में हो सकता, अन्यथा जितने भी दीवानी एवं फौजदारी मामले हैं उस पे वो उस आदिवासी गांव की ग्राम सभा न्यायिक निर्णय लेगी, पुलिस निर्णय नहीं देगा। इस कानून को समझे आप लोग। पैसा एक्ट में दिया गांव सीमा से आने वाले प्राकृतिक संसाधनों पर संपूर्ण अधिकार ग्राम सभा का, गांव के अंदर आने वाले सामाजिक सेक्टर के सारा अधिकार ग्राम सभा का। फॉरेस्ट भी वहां पे व्यक्ति के समान है, उसकी उदासीनता पे आप लोग जो भी गवर्नमेंट के सेक्टर संस्थाएं हैं उनकी उदासीनता है तो उसको दंडित करने, वेतन रोकने का तक आपको अधिकार है। ये इतना सारा संवैधानिक अधिकार है। देश का 70% जो लड़ाई है आदिवासियों ने अपने दम पे लड़ी है और 7 लाख आदिवासियों ने बलिदान दिया है। 3-3.5 लाख महिलाएं मारी गई, 3.5 लाख आदिवासी पूर्वज मारे गए, तब जाके हमारे हिस्से में 5वीं 6ठी अनुसूची का जो प्रोविजन आया है, इस टेरिटोरी को हमारे पूर्वजों ने अंग्रेजों से लड़ झगड़ के रिजर्व करवाया हमारे लिए। ये किसी ने हमको भीख में नहीं दी है, ये किसी आर्य ने नहीं दी है, ये किसी धर्म और उनके ईश्वर अवतारों ने नहीं दी है। इसके लिए हमारे भील पूर्वजों ने 70% शहादत दी है। लेकिन क्या हुआ, देश के लिखित इतिहास में आदिवासियों को क्रिमिनल ट्राइबल बिल में डाला गया और जिन्होंने इस आजादी के आंदोलन में नाखून उंगली भी नहीं कटाई, उनको ये लोग स्वतंत्रता सेनानी का दर्जा दे दिए और उनके परिवार को हर महीना पेंशन देते थे। पेंशन मिलता है उनको। जो लोग अंडमान की जेल में फांसी को स्वीकार कर लिए, सह्याद्री से 1500 आदिवासियों ने अंडमान में जेल स्वीकार की थी और इसी बेल्ट से एक सवर्ण ने अंडमान से अंग्रेजों से माई बाप हुकुम बोल के माफी मांग ली, उसको वे स्वतंत्र सेनानी बोलते हैं। खरा अर्थ में वही हमारे 1500 शहीद स्वतंत्र सेनानी है जिन्होंने अंडमान में फांसी स्वीकार करी थी। माफी मांगने वाले हमारे पूर्वज नहीं हो सकते, वो गर्व से फांसी पे जाते थे। 70% जो लड़ाई हुई उसके बदौलत 5th शेड्यूल एरिया का जो हमारा जो प्रोविजन बना वो 1935 के गवर्नमेंट ऑफ इंडिया में सेक्शन 91-92 में डाला गया, आंशिक वर्जित क्षेत्र और संपूर्ण वर्जित क्षेत्र, जिसमें हमको अधिकार मिला। 1831-32 में कोल विद्रोह हुआ, कोल बड़ा 30,000 आदिवासियों का विद्रोह हुआ और अंग्रेजों ने उस विद्रोह के आगे सरेंडर होके जमीन संबंधित सेटलमेंट किया, लैंड सेटलमेंट किया और 1837 का मिल्किट रूल्स हमारे हिस्से में आया और जमीन का कुछ अधिकार दिए। 1856 का संतान विद्रोह हुआ, 50,000 से ज्यादा आदिवासियों ने वहां पे विद्रोह किया, उसमें से 30,000 आदिवासी मर गए। तब जाके अंग्रेजों ने हमको इस पे 1855-56 संतान परगना एक्ट लाया। उसके बाद में 1908 का बिरसा मुंडा के नेतृत्व का जो छोटा नागपुर टेनेंसी एक्ट है, ठीक है मेरा समय हो गया है तो वो 2 लाइन बोलूंगा फिर मैं समाप्त कर। तो छोटा नागपुर टेनेंसी एक्ट बिरसा मुंडा के आंदोलन की वजह से आया और 1898 में आदिवासियों के लिए पहली बार लैंड एक्विजिशन एक्ट कानून बना, ब्रिटेन की संसद में पारित होके वो भारत में लागू किया गया। अंग्रेजों ने ब्रिटेन की संसद में इसके लिए पारित किया क्योंकि इनको भरोसा था कि आज यहाँ के उच्च वर्णीय प्रस्तावित जमींदार अंग्रेजों को वो कानून बनाने नहीं देंगे और वो 1898 के लैंड एक्विजिशन एक्ट जो है, भूमि संपादन अधिनियम 1898 जिसे बोलते हैं, उसमें प्रोविजन किया गया कि आदिवासी की जमीन गैर आदिवासी नहीं ले सकता। आदिवासी की जमीन गैर आदिवासी तो क्या सरकार भी नहीं ले सकती, क्योंकि आदिवासी क्षेत्र में सरकार भी गैर आदिवासी होती है और आदिवासी क्षेत्रों की जमीन जो है कोई भी नॉन ट्राइबल को ट्रांसफरेबल नहीं थी। ये बिरसा मुंडा के आंदोलन की वजह से तुम्हारी जमीन की सुरक्षा की गारंटी मिली। टंका भील के 32 साल के हथियारबंद आंदोलन की वजह से पूरे भील टेरिटोरी में 7,27,000 हेक्टेयर जमीन की लड़ाई 32 साल तक हथियारबंद टंका भील ने लड़ी। वहां से सतपुरा और भील टेरिटोरी में 5,25,000 हेक्टेयर जमीन आज आदिवासियों के पास में 5 एकड़ 6 एकड़ 10 एकड़ जमीन है। ये टंका भील के आंदोलन की वजह से जमीन मिली है, तुमको किसी भगवान ने नहीं दिया। 1890 के पहले के रिकॉर्ड निकाल के देखो, तुम्हारी सारी जमीनें लगान टैक्स कर लगा के छीन ली गई थी। अलग अलग ये सामंती साहूकार ब्रिटिश औपनिवेशिक शासन की ये व्यवस्था के ये समर्थक लोग थे। कर वसूल करने के लिए इन्हीं को रखा गया था। कर वसूल करने वाला ही तो कलेक्टर है, कलेक्टर वो पद भी अंग्रेजों का है। हमारे पे लगान लगा के वसूल करने वालों को फिर इन्होंने बड़ी बड़ी रियासतें दे दी, इनके नाम पे फर्जी इतिहास लिख के इनकी वीरता की कहानी लिख गए अंग्रेज।
लेकिन हमारे पूर्वजों ने उनसे लड़ा और जमीन का अधिकार लेके आज हमारे बदन पे कपड़े हैं। ये भीमराव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के खून पसीने की मेहनत की वजह से हमारे पेट में रोटी है, उनकी वजह से आदिवासियों के पेट में जो रोटी है, घंटा भील, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, फुलबे नाईक, उमाजी नाईक, भागोजी नाईक, खजान नाईक, बाबूराव शेरमार्के, सिद्धू कानू, तिलका मांझी, शहीद कुंडारूर, तमाम बहुजन महापुरुषों की वजह से हम आज सुरक्षित महसूस करते हैं। इसलिए हमारे पूर्वजों से गद्दारी नहीं करना है, उन्हीं के सिद्धांत पे समाज को खड़ा करना है। आगे की जो पॉलिटिकल रणनीति है वो सामाजिक मुद्दों के साथ में, जब इलेक्शन आएगा तब सामाजिक मुद्दों के साथ में जो रणनीति बनेगी वो बनेगी, लेकिन सबसे पहले समाज बचना चाहिए, बड़ी बात है। इसलिए 4 लाइन बोलूंगा सर। मेरे पास भी टाइम नहीं है, मैं तो बीच में से जाने वाला था क्योंकि जड़गांव में मेरा रात का कैडर है, मेरे को भी टाइम पे पहुंचना है। ऑलरेडी ये प्रोग्राम में साहब के इंतजार में कि उनको देख लूं, इसके लिए बैठा था। नहीं तो मैं सर्जी राव को बोल रहा था कि सर्जी राव मेरे को निकलना चाहिए, लेकिन टाइम मिला, आपने जो भी दिया बहुत ज्यादा मौका दिया। मैं भी पूरा कॉन्स्टिट्यूशन स्टडी करके बैठा हूं, आर्यों के पूरे धर्म की पूरी पोल खोल के बैठा हूं। इंडिया के अंदर आप इंडिया वर्ल्ड के टॉप 12 देशों के रिसर्चरों के साथ में मेरा सीधा कॉन्टैक्ट है। ये जो माइथोलॉजी बता रहे ना, इसका पूरा पोल खोल के रख दिया है हम लोगों ने, आरएसएस का, उसको बैकफुट पे डाल दिया, हमारे से डिबेट नहीं करते, वो नंगा कर दिया इंडिया में इनको हम लोगों ने। हाँ, ये थाईलैंड कंबोडिया का कल्चर लाके अपने पूर्वजों का बताते हैं वो लोग, वो हमारे से भिड़ते नहीं है। तो बहुत सारी चीजें आपको वो बंद कमरे में होगी, अंदर की बात है वो। जाते जाते 4 लाइन बोलूंगा उन लोगों के लिए जो हमारे बहुजन अस्तित्व को खत्म करना चाहते, इस देश के नक्शे से मिटाना चाहते। अरे हमको सता के देख ले जालिम, तेरी ताकत जहां तक है। हमको सता के देख ले जालिम, तेरी ताकत जहां तक है। हम भी देखते हैं तेरे अत्याचारों की सरहद कहां तक है। हम भी भीम और बिरसा के सपनों का भारत निर्माण करके रहेंगे। राष्ट्रपिता रोक ले, लगा ले अपनी ताकत, तेरी ताकत जहां तक है, तेरी ताकत जहां तक है। जय बिरसा, जय भीम, जय आदिवासी। पंख पसरा या पाखरा, आता निळ आकाश पाहिजे आणि आता हा अंधार मिटवण्यासाठी पुन्हा एकदा प्रकाश पाहिजे, पुन्हा एकदा प्रकाश पाहिजे। अरे घर बांधणारा बांधून गेला, आता राहिली फक्त खोगीर वरती। पंजाच्या रक्ताने हे घर बांधले, आता फक्त आणि फक्त त्याचाच वारसा पाहिजे। भरपूर झाली गुलामी, भरपूर झाली चमचेगिरी, भरपूर झाली गुलामी, भरपूर झाली चमचेगिरी। तुमचे अनेक बाप असतील, आता आमचा फक्त आणि फक्त एकच बाप पाहिजे। पुन्हा एकदा प्रकाश पाहिजे, पुन्हा एकदा प्रकाश पाहिजे, पुन्हा एकदा प्रकाश पाहिजे। मित्रांनो, 12 फेब्रुवारी 1938 साली याच मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा झालेली होती। त्या मैदानावर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, सगळ्यांनी टाळ्या वाजवून साहेबांच्या भाषणाचं स्वागत करायचे। जिल्ह्याचे अध्यक्ष कपिल आयले, मराठवाड्याचे असणारे अध्यक्ष अशोक हिंगेजी या व्यासपीठावरती उपस्थित आदिवासी नेते प्रभात सोनवणे, जयसिंग दुर्वे, नाशिक पश्चिम जिल्ह्याचे असणारे पवन पवार, गौरव पवार, अमोल बचाव, जितेंद्र बचाव, चेतन गांगुडे, किरण मगरे आणि सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, गेल्या 70 वर्षाच्या
कालावधीमध्ये हे आता जरा गप्पा तिथे हे खाली बसून घ्या तिकडनं. ते फुला वाटणार आहे तुम्ही खाली बसून घ्या. गेल्या 70 वर्षामध्ये जे घडलं नाही ते मागच्या 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये घडलं. सटाणामध्ये जसा आदिवासींचा मोर्चा निघाला तसा देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये मणिपूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आदिवासींचे मोर्चे निघाले. पूर्वी एकच मोर्चा दिल्लीत निघत असे आदिवासींचा, पण आता दिल्लीच्या ऐवजी गल्लीमध्ये मोर्चे निघाले. हे नालायका जरा गप बसशील का आता? तुझी चढलेली उतरू देऊ नको. आणि या गल्लीतल्या मोर्चाने इथलं पूर्ण शासन हादरलं हे आपण असं लक्षात घ्या. दिल्लीतला मोर्चा हा दिल्लीतच विसर्जित व्हायचा. त्याची दखलही घेतल्या जात. 2 लाईनी वर्तमानपत्रामध्ये येत होत्या. कुठेतरी एखादी बातमी टीव्हीवरती येऊन जायची. आणि त्या मोर्चातली ताकद पूर्णपणे जिरवून टाकायची. पण मणिपूरच्या घटनेनंतर जे गल्ली गल्लीमध्ये मोर्चे निघाले, तालुक्यामध्ये मोर्चे निघाले, जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे निघाले, या मोर्चाने आदिवासींमध्ये आलेली जागृती, त्याच्या हक्काबद्दल स्वतःच्या अधिकाराबद्दल आणि स्वतःचं अस्तित्व हे त्यांनी जे रस्त्यावरती दाखवून दिले. शासनाने दडपशाही केली. त्या शासनाच्या दडपशाहीला ते घाबरले नाही. उलट आम्ही पुन्हा लढायला तयार आहोत हा जो संदेश दिला हा महत्वाचा संदेश आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आता सगळ्यांची असणारी जबाबदारी आहे. आता आपल्या सगळ्यांची असणारी जबाबदारी आहे. आणि जबाबदारी कुठली? की आम्ही सगळे एक आहोत. आता कोकणा वेगळा लढणार नाही, भिल्ल वेगळा लढणार नाही, महादेव कोळी वेगळा लढणार नाही.
इथला असणारा वंचित वेगळा लढणार नाही, इथला एससी वेगळा लढणार नाही, तर आम्ही सगळेजण एकत्र लढवून या देशातली सत्ता आता आम्ही आपल्या हातावर घेणार. आज आपण बघत असा भिडवायचा जो भाग आहे, लढवायचा जो भाग आहे, तो आता सुरुवात झाला. तो आता सुरुवात झालाय. आदिवासीला धनगराशी लढवणं आणि ओबीसीला मराठ्यांच्या विरोधात लढवणं, हा लढा सुरुवात झाला. दोन देशाच्या सैन्य एकमेकांशी लढण्यासाठी जसं तयार असतात, तशा रीतीचा असणारा या समाजांमध्ये वातावरण तयार केलं जात आहे. आणि हे षडयंत्र कोण करते? केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बसलेलं सरकार करते, हे आपण असताना लक्षात घ्या. हे सरकार आहे कोणाचं? हे सरकार RSS बीजेपीचं आहे, हे आपण लक्षात घ्या. हे खुणगाट आपण बांधा. मार्च महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्याच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका होतील. लोकसभेच्या निवडणुका होतील. उद्या कोण निवडून येतोय हा विचार करण्याच्या ऐवजी इथे RSS बीजेपी आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार होणार नाही, ही खुणगाट आपण त्या ठिकाणी मानली पाहिजे. आपण खुणगाट काय बांधली पाहिजे? RSS बीजेपी आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार येणार नाही अशी परिस्थिती. उद्या दुसरं कुणी येऊ द्या, आणि मी असं म्हणतोय जे माझ्या अगोदरचे वक्ते बोलू, ते मध्य प्रदेशमध्ये आहे. जयेश त्यांच्या नावाची संघटना आहे. त्यांचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. पण काँग्रेसवाल्यांनी त्यांचं ते स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं नाही. त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या बरोबर या. 4 जागा 4 जागा दिल्या, पण आठ घातली की तुम्हाला पंचावरती लढा. चांगली गोष्ट आहे. त्यांची युती झाली, 5 जागा लढणार. हा जो मोठेपणाने असं म्हणत काँग्रेसने दाखवलं, ते मोठेपणा म्हणा किंवा त्याच्यातला असणारा थांबवून असं म्हणा, हे इंडिया नावाचं असणारं जे कडबोळ उभं राहिले याच्यामध्ये आपल्याला दिसलं नाही. याच्यामध्ये असणारा त्या ठिकाणी दिसलं नाही. समाजवादी पक्ष ज्याचे असणारे अध्यक्ष अखिलेश यादव आहेत, हे वेगळं लढतात. ज्यांनी इंडियाची कल्पना मांडली असे असणारे नितीश कुमार, त्यांचा सदा पक्ष वेगळा आहे. तोही मध्य प्रदेशमध्ये लढतो. हे RSS बीजेपी असं आहे
की बापाला बाप ठेवणार नाही तर लेकाला लेख ठेवणार नाही अशी असताना 2004च्या नंतर याच काँग्रेसवाल्यांना आम्ही म्हणत होतो या RSS बीजेपीला असणारा जिंदगी बक्षू नका, तुम्ही यांना असणारा गोधराच्या याच्यामध्ये जिंदगी बक्षली ते तुम्हाला दिवसल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आपण बघताय की काँग्रेसमधली आजची वर्किंग कमिटी ही जेलच्या कठाऱ्यामध्ये आहे की नाही. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून आता ही लढाई जनतेची लढाई आहे ही आपण लक्षात. जनतेला शांतता पाहिजे की जनतेला दंगल पाहिजे ही असताना सांग. गोधरा असेल 3 महिन्याचा, मणिपूर असेल 3 महिने जळालं, गोधरामध्ये मुसलमानांवरती प्रयोग झाला, मणिपूरमध्ये आदिवासी आणि ख्रिश्चनांवरती प्रयोग झाला. उद्याचा असणारा हा प्रयोग तुम्ही आणि राणा त्यांच्यावरती होणार. तुमच्या आमच्यावरती होणार. गोधरामध्ये सुद्धा आपण असताना बघितलं की असणाऱ्या गरोदर महिलेला सुद्धा सोडण्यात आलं नाही. पेलकीस बांधूची केस आपण त्या ठिकाणी पाहतो. आणि मणिपूरमध्ये आपल्याला दिसते त्या कुकी नावाचे असणारे जे आदिवासी होते त्या आदिवासींची मुंडकी कापली आणि आपल्या स्वतःच्या घरावरती लावली असं चित्र आपण त्या ठिकाणी. उद्याचं भारताचं सीन कसं होईल हे जर बघायचं असेल तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये चाललेल्या युद्धामध्ये इस्रायल असं म्हणतंय की आम्ही हमासच्या विरोधात लढतो, पण तिथला असणारा बॉम्बिंग जे होत आहे, मिसाईलचा जे मारा होतोय हा सगळा त्या पॅलेस्टाईन जनतेवरती होतोय. आणि आपण असणारा बघत असाल एका लहान मुलं जी आहेत, कोणाचा पाय नाही, कोणाचा हात नाही, कोणाचं डोकं नाही, असं घेऊन माणसं पळतात आहेत, हॉस्पिटलमध्ये जातात आहेत. आणि त्यांना तेही बघवलं नाही तर इस्रायलने हॉस्पिटलच उडवून टाकलं अशी परिस्थिती. या युद्धामध्ये पहिला पाठिंबा कोणी दिला? इस्रायलमध्ये झालेल्या हमल्याचा आम्ही असतात निषेध करतो. सर्वसामान्य माणसावर शांतता प्रत्येक देशामध्ये राहिली पाहिजे, पण इस्रायलला पाठिंबा कोणी दिला? कोणी पाठिंबा दिला? नरेंद्र मोदींनी पाठिंबा दिला. बिनडोक आहे त्याचा नमुना तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवायचा. एवढं लक्षात घ्या, काळ्या वाजवून काय आवाज करून चालणार नाहीये. नाही तर पर्याय अंगात आली की तिचा उतारा भेटला की माझ्या डोक्यातून सगळं गेलं. तो उतारा काय येतो तुम्हाला माहित आहे. तो बिंदू काय याचं कारण शास्त्राचा बागची नावाचा असणारा अधिकारी ज्या दिवशी नरेंद्र मोदीने इस्रायलला पाठिंबा दिला, तुमच्याकडे युट्यूब असेल त्याच दिवशी संध्याकाळी सरकारी अधिकाऱ्याने टीव्हीवरती येऊन सांगितलं
की आम्ही पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहोत. आम्ही पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहोत असं त्यांचं वक्तव्य आलं. या 56 इंचची जी छाती आहे याच्यावरती कुठेतरी 22 इंचाची झाली आहे अशी कुठेतरी दिसते. एक साधा अधिकारी या देशाच्या पंतप्रधानाचं म्हणणं खोडतोय. या देशाच्या पंतप्रधानांचं म्हणणं खोडतोय आणि म्हणतोय की सरकार पॅलेस्टाईनच्या बाजूने आहे आणि नरेंद्र मोदी खोटं बोलतोय असं त्या ठिकाणी सांगतो. हे कधी घडताना ते बघितलंय का या देशामध्ये? तिथल्या अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे हे असणारा 10वी नापास आहे. हे 10वी नापास आहे. त्याच्यामुळे आपण जे दिलं त्याला वाचताच आलं नाही. त्याचं जिवंत उदाहरण बायडन आणि त्याची चर्चा. किती जणांना इंग्रजी येते तर हात वरती करा. ते ओरडण्यापेक्षा, तुम्हाला इंग्रजी येते ओरडण्यापेक्षा बायडनचा आणि असणारा मोदीचा संवाद जरा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगा. तुम्ही टीव्हीवरती बघितलं असेल बायडन ते सांगतोय आणि मोदी हा 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 हसत बसल्या. हे बघितलं का? तुम्ही सगळे ज्यांनी बघितलं त्यांनी हात वरती करा. लय कमी लोकांनी बघितलं. आता ज्यांच्याकडे अँड्रॉइड असेल त्यांनी असताना जो बायडन आणि नरेंद्र मोदी असं टाईप करा, तुम्हाला ते सीन आहे. बायडन जे आहे ते मोदीला वाचवायला बघतो. बायडन जे आहे ते मोदीला वाचवायला बघतो. कारण मोदीने उजव्या हातामध्ये त्याचा ग्लास धरला. आता ते लाल कलर होता. आता बायडनला माहित होतं त्या लाल म्हणजे काय, म्हणून बायडन असताना मोदीला म्हणत होता की हे ग्लास उजव्या हातात धरायचं नाहीये तर हे ग्लास डाव्या हातामध्ये धरा. आता ही प्रथा आहे की दारूचा ग्लास असेल ते उजव्या हातामध्ये धरायचं आणि शरबतचा ग्लास असेल तर डाव्या हातामध्ये. म्हणजे तो बायडन मोदीला सांगत होता, अरे लोक समजतील तू दारू पितोयस. लोक समजतील तू दारू पितोयस म्हणून ग्लास उजव्या हातातून डाव्या हातात घे. आता त्याला ते समजलं नाही म्हणतो की 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 आता मला सांगा, आणि इथल्या असणाऱ्या सनातन हिंदुत्ववाद्यांना विचारतो, हा असा बिंडोक पंतप्रधान आपल्याला चालेल का की ज्याला एक माणूस समजवायला निघालेला आहे, अरे बाबा तुझी बदनामी होईल, तू दारू पितोयस म्हणून असं लोकांच्या लक्षात येईल, त्याच्यामुळे तुझा ह्या हातातला ग्लास या हातात घे, म्हणजे मग लोकांच्या लक्षात येईल की तू शरबत पितोयस. आता ज्या माणसाला एवढी साधी गोष्ट कळत नाही, तू ओरडून सांगतो, माईक ओरडून सांग, अरे बाबा हे कर, आणि मोदी नुसता हसतो.
काहीतरी बायडन जोक मारतोय आणि म्हणून इथल्या सनातन्यांना म्हणतो, अरे असा बिंदू पंतप्रधान कदाचित आम्हाला देऊ का? चांगला माणूस द्या, भांडणं आपली असतील, मतभेद आपले असतील, तुम्ही तुमच्या मतावरती अटल, आम्ही आमच्या मतावरती अटल, पण जगामध्ये पंतप्रधानाच्या निमित्ताने भारताची चेतू तरी होऊ नका. जगभर गेलं. मला बऱ्याच जणांचे फोन आले, आता तुमच्या इथं पंतप्रधान झाल्यानंतर त्याला काही एटिकेट स्पॅनर शिकवल्या जातात की नाही? ते म्हटलं शिकवल्या जातात का? मग काय झालं? म्हटलं फरक एवढा झाला, आमच्या इथं शिकवणी जी आहे ती हिंदीमध्ये आहे आणि बायडन जे आहे ते इंग्रजीमध्ये बोलवतात. आता अशी अवस्था की ज्या देशाचा पंतप्रधान, मग ते इंदिरा गांधी असेल, की बांगलादेशाच्या युद्धामध्ये अमेरिकेने आपला 7वा आर्मर पाठवलं, तर ती अशी म्हणते, तू 7वं कशाला पाठवा, 10वंही पाठवून दे, पण आम्ही तुम्हाला झोपणार नाही. आणि इथे आपल्याला असा एक पंतप्रधान दिसतोय की त्याला संभाषणही करता येत नाही, तो नुसतं हसतच येत आहे, अशी असताना परिस्थिती. इथे थांबत नाही. एक आता एनसीआरटीची एक बातमी आली, वाचली आहे का? कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी किती आहेत? हात वरती करा. काय बातमी आली होती? काय बातमी आली? इंडियाच्या ऐवजी भारत लिहिलं जावं. कशावरती? कुठल्या पुस्तकात? एनसीआरटीच्या सिलेबस. बरोबर सांगितलं. तो कॉलेजला जात नाही, पण त्याला माहिती आहे. कॉलेजला जात आहे त्यांना अजिबात माहिती नाही. त्याला ही बातमी मिळाली, ही बातमी वाचून त्याला डिग्री मिळत नाही. गाईड वाचलं की डिग्री मिळते, नाही गाईड मध्ये ते नाही आहे. म्हणजे आता भारताच्या ऐवजी इंडियाच्या ऐवजी आता भारत लिहिल्या जाणार आणि सगळी पुस्तकं बदलणार. आता ही सगळी पुस्तकं बदलणार म्हणजे खर्च किती येणार? ₹40,000 कोटीचा खर्च येणार. कशासाठी? तर आपल्याला माहितीये पगला बाबा असतो, त्या पगल्या बाबाला असं वाटलं की कपडे फार चांगले नाहीत, आता मी नागळा फिरा. तो कपडे काढतो फिरतो, कारण तो पगला आहे. आपण काय म्हणतो, त्याच्यावर ताबा गेलेला आहे आणि म्हणून कोणतरी येऊन त्याला झाकायचा प्रयत्न करतो, कपडे देण्याचा प्रयत्न करतो, त्याला उठवून तो फेकून देतो. आणि आपण त्याला म्हणतो, अरे तो पगला आहे, जाऊ द्या, कशाला त्याच्या नादी लागले आहे, तसा त्याला स्वीकार. आता हा मोदी सुद्धा पगला आहे की नाही? अरे संविधानामध्ये भारत दॅट इंडिया असं म्हटलेलं आहे, त्यात भारत म्हण किंवा इंडिया म्हण एकच आहे. आणि आता हा पगला अख्खी एनसीआरटीची पुस्तकं बदलायला निघालाय. कारण का?
फक्त इंडिया हा शब्द आहे, भारत हा शब्द आला पाहिजे. म्हणून ही रद्द आणि नवीन आलं असे या पगल्याला डोक्यावरती घेऊन फिरणार आहात का? जेवढ्या लवकरात लवकर याला उतरवाल तेवढ्या शासनाची तिजोरी वाचेल. नाही तर 40,000ला 40,000 कोटीला यांनी चुना लावला हे असताना लक्षात. आता इंडिया हा शब्द अजून कुठे आहे सांगा बरं मला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सावध करतो मी सगळ्यांना. पाचशेची नोट कोणाकोणाकडे आहे? पहिल्यांदा बदला. ती 100 आणि 200 मध्ये घ्या, नाही तर हा पगला या नोटाही रद्द करेल आणि भारत नाही म्हणून नवीन छापून घेईल आणि पुन्हा देशाला 90,000 कोटीच्या खाईमध्ये घालेल अशी असताना परिस्थिती. आता तुम्ही म्हणाले मला कसं करू, कागदाचा व्यापारी आहे. तेव्हा मला एका परदेशी व्यापाऱ्याचा फोन आला. तो म्हटलं प्रकाशराव काय झालं, तुम्ही कागद का इम्पोर्ट करत नाही? आणि मी म्हटलं भारतामध्ये पाहिजे तेवढा कागद आहे, तो इम्पोर्ट कशाला करू मी? नाही शासन इम्पोर्ट करते. शासन इम्पोर्ट करते म्हटलं याच मध्य प्रदेशमध्ये नेपाळला आपण गेलो तर फार मोठी असणारी फॅक्टरी, मैसूरला गेलो तर कागदाची फार मोठी फॅक्टरी, कलकत्त्यामध्ये. मला असं वाटलं की कागदाचा तुटवडा झाला असेल म्हणून मोठ्या अधिकाऱ्याला फोन केला केंद्र शासनामधल्या. अरे म्हटलं आपल्याला कागदाचा तुटवडा पडतोय का? म्हणतो प्रकाशराव आपल्याकडे असताना एक्सेस कागद आहे, तो पाठवायचा कुठं, हात मोठा प्रश्न पडलाय. म्हटलं मग चौकशी केल्या जाते त्याचं काय? तो म्हटलं चौकशी केल्या जाते हे बरोबर आहे, पण आपण जो कागद वापरतो तो नाही. मग म्हटलं कुठला? नोटांचा कागद. म्हणजे नोटांचा कागद हा मोठ्या प्रमाणात परदेशातून आपल्याकडे येतो, कारण का आपण तो कागद करत नाही. नोटांचा जो कागद आहे ज्याच्यावरती नोट छापल्या जातात तो कागद भारत करत नाही, तो परदेशातून आणतो. आता मोठ्या प्रमाणात आता म्हणजे काय करणार? नवीन नोटा छापल्या जाणार. इंडियाच्या ऐवजी भारत पाहिजे आणि पुन्हा देशाच्या तिजोरीला 90,000 कोटीचा चुना हा पगला लावणार एवढा असताना लक्षात. मी सनातनवाल्यांना विचारतो की तुमचं आमचं भांडण आहे, मान्य ना? मीच तुम्हाला असं विचारलं होतं की तुम्ही म्हटलं आम्ही नव्यानं सनातन धर्म उभा केलाय. म्हटलं मीच त्याच्यामध्ये विचारणारा होतो की या नव्या सनातन धर्मामध्ये तुमचा असणारा शूद्रता आणि अतिशूद्रता आहे का हे सांगा. तुम्ही उत्तर दिलं नाही. त्या अर्थी आम्ही मानतो की तुमच्या या नव्या सनातन धर्मामध्ये शूद्रता आणि अतिशूद्रता या समावेश. तेव्हा आपलं भांडण काय म्हणणार? पण भांडण कायम लावत असताना तुम्ही ज्याला सत्तेवरती बसवलंय तो तुम्हालाही चुना लावतोय आणि आम्हालाही चुना लावतोय अशी असणारी परिस्थिती. तो तुम्हालाही चुना लावतोय आणि आम्हालाही चुना लावतोय आणि देशाची तिजोरी
खाली करत चालल्या अशी असताना परिस्थिती. त्या सकाळवाल्यानं सांग मी अटल बिहारी वाजपेयी जवळून बघ त्यांनी लाल किल्ल्यावरनं भाषण करताना सुद्धा बघितले. जे सनातनवादी आहेत त्यांनाही मी असं सांग की अटल बिहारी वाजपेयी लाल किल्ल्यावरनं भाषण करत असताना त्यांच्या पाठीमागे 2 बॉडीगार्ड उभे असेल, त्यांच्या अंगरक्षक उभा. ते कदाचित मिलिटरीमध्ये असतील, ते असताना स्पेशल असेल. तुम्ही घरी जाऊन बघा, तुम्हाला 2 बॉडीगार्ड त्यांच्या पाठीमागे दिसतील. आणि मागच्या 3 वर्षाचे मोदींच्या लाल किल्ल्यावरची भाषणं बघा, तुम्हाला ते 2 बॉडीगार्ड दिसणारच नाही. कोणीतरी मला सांगा का दिसणार नाही? का दिसणार नाही? मोदी एवढा भित्रट आहे, एवढा भित्रट आहे की तुम्ही अटल बिहारी वाजपेयीच्या पाठीमागचे जे 2 बॉडीगार्ड आहेत ते बघा, अत्यंत देखण्यात उमगे, अत्यंत देखण्यातून उमगे. अटल बिहारी वाजपेयींना त्यांच्या देखणेपणाचा, उमदेपणाचा कधीच भीती वाटली नाही. पण मोदीला त्याच्या पाठीमागचे जे 2 बॉडीगार्ड उभे राहतात, आपण भाषण करत असताना ते दिसतील, ते बॉडीगार्ड दिसतील, उमदा बॉडीगार्ड दिसेल, देखणा बॉडीगार्ड दिसेल. लोक आपल्याला बघण्याच्या ऐवजी त्या बॉडीगार्डला बघत बसतील, म्हणून यांनी काढून हा पगला जेवढा मित्र आहे आणि ते 2 बॉडीगार्ड तुझ्या असणाऱ्या वाचवण्यासाठी आहे. नियम आहे की पंतप्रधान ज्यावेळेस खुल्यामध्ये उभा राहतो त्यावेळेस एक समोरच्या बाजूने तोंड करून उभा राहतो आणि दुसरा पाठीमागच्या बाजूने उभा करून राहतो. एक पुढनं त्याचं संरक्षण करतो, एक पाठीमागनं त्याचं असताना संरक्षण करतो. या संरक्षणकर्त्याचं सुद्धा भीती मोदीला वाटायला लागली, हे लक्षात घ्या. की लोक मला सोडून त्याच्याच पाठीमागे जातात आहेत का? आता हे कुणाला वाटतं? पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसलेला माणूस, पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसलेला माणूस, लोक त्याला बघतील की त्या बॉडीगार्डला बघतील? पण जसं आपण म्हणतो चोराच्या मनामध्ये चांदणं, तसं मोदीच्या मनामध्ये चांदणं आहे की मला बघण्याच्या ऐवजी त्यांना बघतील, म्हणून त्यांनी त्यांनाच काढून टाकलं आणि टीव्हीवरती दिसणार नाही अशीच पुढे उभी केली. तुम्ही बघा, हे पागलपण नाही तर काही, हा वेडेपणा नाही तर काही. एक पंतप्रधान आपण असताना असाच 2 पंतप्रधान आपण असणारे, एक इंदिरा गांधी आणि दुसरा राजीव गांधी सिक्युरिटीच्या गंथातपणामुळे गेले. अरे बाबा, तू तरी जाऊ नको, आम्हाला तुझा हुतात्मा करायचा नाही, तू जगला पाहिजे.
पाहिजेस असं आम्हाला वाटतंय. आणि म्हणून 2 नाही 4 उभे कर आणि स्वतःच सुरक्षिता करून घे. अशी ही जी पगली माणसं ज्यावेळेस सत्तेमध्ये बसतात त्यांना वेगवेगळ्या स्वप्न पडते. आता RSS वाले बघत असाल, बीजेपी वाले बघत असाल, एक रट लावत बसलेले. काय रट लावत बसलेले की मोदी आता जगाचे नेते झाले. मोदी आता जगाचे नेते झालेले आहेत असं RSS वाले बोलतात आहेत की नाही, बीजेपी वाले बोलतात आहेत की नाही, आहे की नाही. पण हे जगाचे नेते करायला तुम्ही जो टॅक्स भरताय त्याच्यापैकी किती खर्च झाला हा माहितीये की मोदी हा जगाचा नेता झाला. हा कधीपासून सुरुवात झाला तर दिल्लीच्या G20 समिट नंतर. जगाचं 4 दिवस दिल्ली बंद. अनेक आंतरराष्ट्रीय नेते येऊन गेले पण दिल्ली कधी बंद झाली नाही. पण या महाभागाने मी जगाचा नेता आहे आणि इथली दिल्ली 4 दिवस बंद ठेवू शकतो हे दाखवून दिलं. त्या G20 ची कॉन्फरन्स भरवण्यासाठी, समिट भरवण्यासाठी खर्च किती आला? खर्च किती आला? वर्तमानपत्रातून घेऊन गेला. किती आला? 1,13,000 कोटी झाला. किती किती? अरे बोलायला तुम्ही लोकांना असतंय. ठीक आहे, मोदी येऊन तुम्हाला पकडून घेऊन जाणार आहे का? किती खर्च झाला? आता कोणाचं गणित चांगलं आहे सांगा बरं मला. हात वरती करा. कोणाचं गणित चांगलं आहे? अरे कॉलेजमध्ये जाताय ना मग गणित थोडस चांगलं तर 10वी पास झालात म्हणजे गणित घेऊनच पास झालात ना. मग हात वरती करायला लाजताय कशाला? की आपलं गणित सोडून 10वी पास झालात की काय? की कोणाला तरी बसवलं तरी पास झालात असंही आहे का तेही सांगा. घरी गेलात तर ते अँड्रॉइड फोनवरती दारिद्र्य रेषेची कुटुंब किती आहेत हे तुम्हाला मिळेल. दारिद्र्य रेषेची कुटुंब किती आहेत ही तुम्हाला मिळतील. 1,13,000 कोटी. या दारिद्र्य कुटुंबामध्ये वाटली तर किती येतील एवढं फक्त गणित बघा. चांगलंय तुम्ही करताय. झाल्यानंतर मला फक्त आकडा सांगा किती होतोय तो. म्हणजे तिजोरीतले 1,13,000 खर्च केले. कशासाठी? ते एकाच गोष्टीसाठी. मोदी हा जगाचा नेता आहे आणि या जगाच्या नेत्याचं फजिती कोणी केली त्याच समिटमध्ये तर बायडननी करून फजिती करून टाकली. की ह्याला एका बाजूला इंग्रजी येत नाही आणि दुसऱ्या बाजूला दारूचा हात तुमच्या हातामध्ये धरायचं हे याला माहिती नाही. फजिती झाली की न झाली? जगासमोर ती फजिती झाली. अशी फजिती करणारा पंतप्रधान पाहिजे तरी कशाला? मी आजच सकाळी बातमी ऐकली. काय बातमी ऐकली? की पाकिस्तान मधनं
बीएसएफ वरती असताना गोळ्या झाडण्यात आल्या आणि 2 जवान त्या ठिकाणी शहीद. आज पाकिस्तानची परिस्थिती काय आहे मला सांग. आज पाकिस्तानची परिस्थिती काय आहे. आज पाकिस्तानची परिस्थिती काय आहे. ज्या देशाकडे खाया प्यायला नाही, लोकांकडे नाही, भिका मागायला लागलेला आहे, असा असणारा देश या 56 छात्याच्या छाताड्यावरती नाचायला लागलाय. हा नालायकपणा आपण किती दिवस सहन करा. हा किती दिवस सहन करायचा. आर्मीवाले मला म्हणतात प्रकाश 4 तासाची गरज आहे. मी म्हटलं फक्त 4 तास. ते म्हटले भुके कंगाल आहेत. भुके कंगाल आहेत. त्यांच्याकडे गोळ्या नाही, बारूदही नाही, काही नाही. 4 तास लागतील आम्हाला कराचीला पोचायला आणि इस्लामाबादला पोचायला. फक्त होय म्हणाल सांगा, आम्ही मारतून पुन्हा येतो. काही अर्थ झाला. पाकिस्तान पाहिजे तेव्हा तुमच्या असणाऱ्या जवानांना शहीद करतोय आणि तुम्ही एक तरी पाकिस्तानचा जवान शहीद केलात का याचं खूप सांगा. पुलवामा 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 नुसतं लावलेलं आहे. आणि हेही जाणीवपूर्वक मोदीने केलं, हा माझा आरोप आहे. आम्ही 90 मध्ये यूपी मध्ये प्रचाराला जायचो खासदार. संध्याकाळी 7 वाजले की जो कॉन्वॉय आपण ऐकलं नाही का पुलवामा मध्ये, कॉन्वॉय मधली एक गाडी उडाली. साडे 6 वाजेपर्यंत आम्ही यूपी मध्ये निघालो तर आम्हाला असणारा कॉन्वॉय लागायचा. पण 7 वाजता आम्ही उत्तर प्रदेश निघालो तर कॉन्वॉय लागायचा. त्या कॉन्वॉयमध्ये फक्त 10 गाड्या असायच्या. एका सारंगपूरवरनं दिल्लीला मी जात होतो. मी 11वा होतो. त्या पोलीसवाल्याला तुमच्याच प्रमाणे म्हटलं, अरे थोडासा लेनदेन दे, मी या पहिल्या कॉन्वॉय मध्ये जातो. तो म्हटला साहब आप नहीं जा, आप कोई भी हो. आणि म्हटलं मी खासदार आहे, 11वी गाडी घे, काय त्याच्यामध्ये फरक पडतो. तो म्हटला प्राइम मिनिस्टर भी आया तो 11वी गाडी नहीं जाएगी, सिर्फ 10 ही क्या. आता म्हटलं हा कितीला पटलाय. म्हटलं तर सोडून द्या. 1 तास तिथे थांबावं लागतं. एक कॉन्वॉय गेला की, कारण का एक कॉन्वॉय गेला की दुसरे कॉन्वॉय येत नाही तोपर्यंत पोलीस मिळत नाही. त्याला आपलं 1 तास फुकट जाईल. आणि मग ते मी ह्याला म्हटलं 11वी गाडी गेली असती तर काय फरक पडला असता. म्हटलं साहेब ही माझी रेंज आहे ना बंदुकीची, AK-47 ची. ही 5 गाड्यांपर्यंत. आणि जी पुढची गाडी जाते पाठीमागे तो बसतो ना, त्याची रेंज 5 गाड्यांची. जेव्हा तुम्हाला सुरक्षित घ्यायचं असेल तर पुढची पोलिसाची गाडी आणि पाठीमागे पोलिसाची गाडी ही फक्त 10च गाड्यांना सुरक्षितता देऊ शकते, 11व्या गाडीला देऊ शकत नाही. ते 11व्या गाडीला देऊ शकत नाही. ते तिथल्या असणाऱ्या त्या साध्या सब इन्स्पेक्टरला माहित होतं. हे साधे त्या सब इन्स्पेक्टरला माहित होतं, त्या आर्मीच्या मिलिटरीमॅनला माहित नसेल का. तुम्ही 80 गाड्या पाठवल्या. मोदी याचा असणारा प्रश्न द्या की ज्यांनी पाठवल्या त्याची चौकशी केलीत का. मिलिटरीतला सुद्धा नियम आहे की 10 गाड्यांच्या वरती एक कॉन्वॉय त्या ठिकाणी नसतो.
आर्मी मॅन असेल त्याला तुम्ही रिटायर आर्मी मॅन असेल त्याला तुम्ही विचारा, त्याला शिकवलं. आणि इथे 80 कॉन्वॉय गेला, एक तरी आर्मी मधला ऑफिसर हा सस्पेंड झालाय हे तुम्ही ऐकलं का? उलट ज्यांनी 80 गाड्यांचा कॉन्वॉय सोडला त्याला सरळ प्रमोशन देऊन टाकला. अशी परिस्थिती. भावनात्मक मोदी जे सगळं उभं करायला मागतोय त्याला आता आपण प्रश्न विचारला पाहिजे. अरे बाबा, ज्यांनी 80 सोडल्या आणि तिथे असताना सोल्जर्स गेले, त्या सोडणाऱ्यावरती चौकशी का केली नाही ते सांग. नियमाचं उल्लंघन झालं की नाही हे त्याच्यातलं असताना सांग. मित्रो, सगळ्यात चोरामधला सगळ्यात वाईट चोर कोण मला सांगा? नरेंद्र मोदी. चोरांमधला सगळ्यात वाईट चोर कोण मला सांगा? अरे चोरांमधला मी विचारतो. भोरट्या चोर हा सगळ्यात वाईट चोर आहे. भोरट्या चोर हा जो आहे हा सगळ्यात वाईट चोर आहे. एका घरामध्ये कधी घुसतो, चोऱ्या करतो, आपल्यालाच पत्त्या लागत. तसं मोदी तुमच्या घरामध्ये शिरलाय, तुमचीच चोरी करतोय. या भोरट्या चोरापासून सावध राहा एवढं आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय आदिवासी.